नमस्कार. महाटेट 2026 परीक्षेची तयारी करताय आणि वेळ तर खूपच कमी आहे, बरोबर? काळजी करू नका. या सोर्स मटेरियलच्या आधारावर आपण आज एक अशी स्मार्ट स्ट्रॅटेजी बघणार आहोत जी तुम्हाला हमखास यश मिळवून देऊ शकते. चला तर मग बघूया कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा. हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का, की अरे बापरे, फक्त एक आठवडा राहिलाय आणि अभ्यास तर डोंगरा एवढा आहे. आता तयारी करायची तरी कशी? ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. पण आता ही चिंता सोडून द्या, कारण या सोर्स मटेरियलनुसार जर तुम्ही योग्य नियोजन केलं ना, तर फक्त 7 दिवसातही ही परीक्षा पास होऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. चला तर मग ही 7 दिवसांची जादूची स्ट्रॅटेजी नक्की आहे तरी काय, हे पाहूया. ठीक आहे. कोणत्याही स्ट्रॅटेजीची सुरुवात होते ती वास्तवाला समजून घेण्यापासून. आणि या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं हाच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवून घ्या. MAHAT ही काही गुणवत्ता यादीची परीक्षा नाहीये, ही एक पात्रता परीक्षा आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की तुम्हाला 150 पैकी 150 गुण मिळवायचेच नाहीयेत. आपलं लक्ष फक्त आणि फक्त पास होण्यापुरतं मर्यादित आहे. त्यामुळे स्वतःवरचा तो उगाचा दबाव आहे ना, तो लगेच कमी करा. बघा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 150 पैकी फक्त 90 पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत. म्हणजे किती? फक्त 60%. आणि हे लक्ष्य गाठणं अजिबात अवघड नाहीये. आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुमच्यासाठी हे लक्ष्य आणखी सोपं आहे. फक्त 82 पेक्षा जास्त गुण म्हणजे जवळपास 55%. त्यामुळे आपलं टार्गेट आता अगदी स्पष्ट आहे आणि ते पूर्णपणे आवाक्यातलं आहे. ओके, तर आता आपलं लक्ष्य ठरलंय. मग आता हे बघूया की हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या विषयांवर जास्त फोकस करायचा. हे अगदी एखाद्या क्रिकेट मॅचसारखं आहे, जिथे आपण आपल्या सगळ्यात मजबूत बॅट्समनवर खेळून सामना जिंकतो. इथे गुणांची विभागणी अगदी स्पष्ट दिसते. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे आपलं CDP हा खरा गेम चेंजर विषय आहे. यात तुम्ही अगदी सहजपणे 20 ते 25 गुण मिळवू शकता. भाषा 1 आणि भाषा 2 या दोन्हीमध्ये प्रत्येकी 18 ते 22 गुण मिळवणं खूप सोपं आहे. आणि हो, गणित आणि परिसर अभ्यासामध्ये प्रत्येकी 20 पेक्षा जास्त गुण मिळवण्याचं टार्गेट ठेवा. चला, आता या सोर्समधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे तुमचा 7 दिवसांचा ॲक्शन प्लॅन. पुढचे 7 दिवस तुम्हाला काय आणि कसं करायचंय याची हीच ब्लूप्रिंट आहे. तर प्लॅन असा आहे. पहिल्या 2 दिवसात CDPवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मागच्या वर्षांचे सगळे प्रश्न सोडवून काढा. तिसऱ्या दिवशी भाषा 1, चौथ्या दिवशी भाषा 2, 5व्या दिवशी फक्त गणिताची सूत्र आणि सोप्या ट्रिक्स, तर 6व्या दिवशी परिसर अभ्यास संपवून टाका आणि एकदा सगळ्याची उजळणी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा 7वा दिवस हा तुमचा टेस्ट डे आहे. एक पूर्ण मॉक टेस्ट द्या आणि कुठे चुका होतायत ते तपासा. ठीक आहे. आता आपण काही अशा टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा अभ्यास आणखी प्रभावी होईल. याला आपण प्रो मूव्ज म्हणूया, जे हुशार उमेदवार नेहमी वापरतात. तर हा आहे यशाचा फॉर्म्युला. सगळ्यात आधी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांना सर्वाधिक महत्त्व द्या, कारण तब्बल 70% संकल्पना त्याच असतात. वेग आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी रोज एक मॉक टेस्ट सोडवा. प्रत्येक विषयामधल्या अध्यापनशास्त्रावर नीट लक्ष द्या, कारण खरे गुण तिथेच लपलेले आहेत. छोट्या छोट्या नोट्स किंवा चीटशीट्स बनवा आणि हो, वेळेचं नियोजन करण्याचा भरपूर सराव करा. आता त्या चुकांबद्दल बोलूया ज्या बहुतेक उमेदवार करतात आणि आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात. जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचं यश जवळजवळ निश्चित आहे. लक्षात ठेवा, सगळं काही एकाच वेळी शिकण्याचा अट्टाहास करू नका. स्मार्ट बना. फक्त थिअरी वाचत बसण्याऐवजी जास्तीत जास्त MCQ सोडवण्यावर भर द्या. आणि गणितातला एखादा अवघड प्रश्न नाही सुटला तर त्यात अडकून पडू नका. जे सोपं आहे ते आधी सोडवा आणि आपले गुण पक्के करा. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे? हा एक विचार तुम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. एक गोष्ट लक्षात ठेवा, कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट वर्क करणं खूप महत्त्वाचं आहे. या सोर्समधली संपूर्ण रणनीती खरं तर एकाच वाक्यात मांडता येते. आणि ही रणनीती आहे कमी अभ्यास प्लस स्मार्ट अभ्यास = निवड. हो, जास्त पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली दबू नका. जे महत्त्वाचं आहे फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करा. हाच तुमच्या यशाचा अंतिम मंत्र आहे. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.